नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण महाराष्ट्राची सध्या परिस्थिती काय आहे. या मागच्या 10-15 दिवसापासून आपण ऐकत आहोत की औरंगजेबाची कबर काढायची आहे. औरंगजेबाची कबर काढायची, कशाला काढायची, कोणी काढणार? माननीय फडणवीस साहेब म्हणतात की औरंगजेबाच्या कबरेला संरक्षण आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यामुळे ते काढता येत नाही. गव्हर्नमेंट कोणाचं आहे? सेंट्रलमध्ये पण त्यांचंच आहे, राज्यामध्ये त्यांचंच आहे. तुम्ही एकीकडे म्हणता कबर काढायची, त्याच्यानंतर म्हणतात गव्हर्नमेंट काढू शकत नाही, गव्हर्नमेंट प्रोटेक्शन असल्यामुळे, पोलीस तुमचं, सरकार तुमचं. आणि काय करताय तुम्ही? बाकीच्या जनतेला येड्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे सगळं आपण बोलायचं दोन्हीकडून. म्हणजे एकीकडून कबर पण काढायची आणि काढू पण शकत नाही. मग बोलायचं कशाला? ते मुद्दा कशाला काढायचा? इथे कमी मुद्दे आहेत का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली, महागाई किती वाढलेली, इथले जे बेसिक गरजा आहेत, रोड, पाणी, लाईट, यांच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकत नाही ॲज अ गव्हर्नमेंट. आणि तुम्ही म्हणताय की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. अरे काय काय कुठं चाललंय महाराष्ट्र? तुम्हाला विकासाचे कामं सोडून बाकीच्या सर्व गोष्टी सुचतात. आता आजकाल न्यूज लावली की यांनी त्याला काय बोललं, यांनी याला काय बोललं, हे याच्या पार्टीत चाललंय, ते त्याच्या पार्टीत चाललंय. बस स्वतःच्या भल्यासाठी, स्वतःच्या भविष्यासाठी, स्वतःच्या कमाईसाठी, स्वतःचं भलं करण्यासाठी निघाले ते पार्ट्या बदलतात. दररोज कोणी ना कोणी आपलं जॉईन करतं. काय काय म्हणजे निष्पन्न काय होणार याच्यातून? आता बरं इलेक्शन पण झाले, लोकसभा झाली, विधानसभा झाली. आत्ता मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत, त्याच्याकरता हे सगळा डाव चालू आहे. औरंगजेबाला दिशा सालियानला काढलं. 5 वर्षापूर्वी त्याने आत्महत्या केली. 5 वर्षापूर्वी त्याचे निकाल लागले. 5 वर्षानंतर ते मॅटर परत ओपन केलं. कशासाठी? ठाकरेंना इथं बदनाम करून मुंबई महानगरपालिकेमध्ये इलेक्शन करायचे. मुंबई महानगरपालिका BJPला जिंकायची. फक्त आणि फक्त इलेक्शन दिसतं त्यांना. लोकसभा आहे, विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका आहेत. फक्त इलेक्शनसाठी पार्टी चालवतात का? अरे कुठेतरी विकास करा, विकासाची कामं करा, विकासाबद्दल बोला. इलेक्शन आले की फ्री बीज आपलं वाटायचं लाडकी बहीण योजनामध्ये. लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत 8 लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आल्या. इलेक्शनच्या वेळेस नाही कळालं आपल्याला. इलेक्शनच्या वेळेस चाललं, वोटिंग होती ना, पैसे दिले, व्हाईटमध्ये एकदम पैसे गेले आणि त्याचं वोट मिळालं लाडक्या बहिणीचं. आता त्यांचं वोटिंगचं काम झालं. आता त्यांना वगळलं काय, ठेवलं काय? 90% जरी वगळल्या लाडक्या बहिणी तरी सरकारला काही फरक पडणार नाही. अशा गोष्टी चालू आहेत. हे सगळं सगळं हे काय आहे माहितीये का? हे पूर्ण जनतेला वेड्यात काढण्याचे धंदेचे. म्हणजे जनतेला काही कळतच नाही असं झालं. म्हणजे तुम्ही वोट द्या, त्याच्यानंतर विसरून जा. फक्त वोट देण्यापुरते जनता आहे. त्याच्यानंतर त्यांना प्रश्न विचारायचा नाही की या कामात का दिरंगाई होत आहे, हे काम का नाही होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं अरबी समुद्रामध्ये. कधीपासून घोषणा झालेली आहे, कधीपासून भूमिपूजन झालेले आहे, अजूनपर्यंत झालं नाही झालं का? कोण विचारणार? कोणीच नाही विचारत ते गव्हर्नमेंटला. मागच्या 3 महिन्यामध्ये जेव्हापासून हे राज्य सरकार आले तेव्हापासून काय चालू आहे? स्वारगेटचं प्रकरण झालं, बीडचं प्रकरण झालं, परभणीचं प्रकरण झालं आणि अनगिनत प्रकरणाचे छोटे मोठे झाले. त्याच्यातून काय व्हायलंय निष्पन्न? की तुम्ही गव्हर्नमेंट बरोबर चालू शकत नाही. गव्हर्नमेंटला फक्त जनतेमध्ये भांडणं लावायचे आणि त्याच्यातून हिंदू मुस्लिम करून त्याच्यातून त्याच्या फक्त वोट मिळवायचं. फक्त एवढ्यासाठी सरकार आहे का? फक्त एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत का? याच्यानंतर काही आहे की नाही? लॉंग विजन काय आहे महाराष्ट्राचं? दृष्टिकोन ठेवा काहीतरी, विकासाचा दृष्टिकोन ठेवा, त्याच्याप्रमाणे विकास करा. ते दिलं सोडून काहीच नाही. फक्त पुढचं इलेक्शन कसं जिंकता येईल त्या शॉर्ट टर्मसाठी आपण काम करताय, फक्त तेवढ्यासाठी. हे पंचवार्षिक योजना आणायच्या,
5 वर्षात त्या इम्प्लिमेंट करायच्या, नाही झाल्या तर ऐन इलेक्शनच्या टायमाला काहीतरी फ्रीमध्ये द्यायचं आणि वोटिंगसाठी ते चालवायचं. लॉंग टर्मसाठी काय उपयोग आहे? एखादं मोठं हॉस्पिटल, एखादं मोठं इन्स्टिट्यूट, विद्यापीठ, एखादं मोठा रोड, एखादं मोठं फ्लायओव्हर, असं लॉंग टर्मच्या कामच नाही आहेत चालू आपल्याकडे. तुम्ही कोणतंही काम घ्या, हे फक्त पुढच्या इलेक्शन पुरतं या किंवा इलेक्शन आले की जाहीर होतं आणि त्याच्यानंतर ते काम नंतर निवडून आले की ते विसरून जातात. फक्त महाराष्ट्राची गोष्ट नाही येते, सर्व राज्यात आणि देशात पण ह्याच गोष्टी चालू आहे. फक्त विजन ठेवतात पंचवार्षिक योजनेचं आणि ते पुढचं इलेक्शन होईपर्यंत ते विजन चालवतात, ती गोष्ट करतात आणि नंतर काय? काहीच नाही. काही तर गोष्टी अशा आहेत की ते फक्त इलेक्शन पुरते चालतात. इलेक्शन झाले की त्याच्यानंतर ते बंद होतं. हे किती दिवस चालणार आहे? टॅक्सच्या नावाखाली इतकं लुटमार सुरू आहे, लुटमार म्हणता येईल. गव्हर्नमेंट अक्षरशः जनतेला पूर्ण लुटत आहे टॅक्सच्या माध्यमात आणि त्याच्या बदल्यामध्ये काय भेटते आपल्याला? त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला विकास नावाचं गोष्ट भेटत नाही. बाहेर गेलो आपण, घराच्या बाहेर निघालो आपण, किती खड्डे भेटतात रोडवर, पाण्याचा पत्ता नाही. पिण्याचं पाणी अक्षरशः काही गावामध्ये पिण्याचं पाणी भेटत नाही. बाकीचे तर दूरच राहिलं, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावं लागतं. आणि हे काय करते गव्हर्नमेंट? टीव्ही लावली, न्यूजवर काय असतं की यांनी याला हे म्हटलं, यांनी याला ते म्हटलं, यांनी हे पक्ष बदलून त्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांचं हे झालं. अरे काय म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रात नासाडा केलेला, नुसतं दुर्दान केलेली महाराष्ट्राचं. एक महाराष्ट्रीयन म्हणून एका सामान्य माणसाला विचारा की बाबा हे सरकार आलं, त्या सरकारनं तुझ्यासाठी काय केलं, या तुझ्या शहरासाठी काय केलं किंवा महाराष्ट्राच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काय केलं? तर काहीच उत्तरच नाहीये काही त्याच्यात. किती दिवस चालणार या गोष्टी? तुमचे मंत्री उठसूट काही बोलत राहतात. मंत्री उठतात सकाळी, माईक पुढे येतात, काहीतरी बरळतात, त्यानं इकडं हिंदू मुस्लिम दंगे होतात. तुम्ही तुमच्या मंत्र्याला सांभाळू शकत नाही स्वतःची. पूर्ण महाराष्ट्राचं लॉ अँड ऑर्डर बिघडून टाकलं. जागोजागी अनस्टेबल वातावरण आहे. विरोधी पक्षातले काय विचारतात प्रश्न, त्यांना तर उत्तर भेटतच नाही आणि जास्तच फोर्स केला की त्यांच्या मागे ईडी सीबीआय लागते. ते बिचारे त्यांच्या पुराणे कारनामे असतील, काय असेल, त्याच्या भीतीने गपचूप बसतात. नाही बसले त्यांना जेलमध्ये टाकायचं, जेलमध्ये नाही गेले तर मग पक्ष बदलून त्यांच्याकडे जायचं. हे काय चालू आहे? म्हणजे तुम्ही प्रश्न करू नका, प्रश्न केला तर तुमचं आम्ही बघून घेऊ आम्ही, असं झालं ते. म्हणजे डेमोक्रेसीची पूर्ण वाट लागली. ते खोक्या भोसले काय ते, त्याच्या घरावर बुलडोझर चालवलं, किती इमिडिएट कारवाई झाली एकदम, म्हणजे असे जलद गतीनं. आणि जिथं कारवाई करायची तिथं नाही. म्हणजे श्रीमंतांना केलं ते भागून जातं आणि कोणी गरिबाने केलं किंवा विरोधी पक्षाचे कोणी असले किंवा सरकारच्या विरोधातल्या लोकांनी कोणी काय केलं की लगेच त्याला वेठीस धरले, लगेच त्याच्यावर कारवाई होते. माननीय मुख्यमंत्र्यांना आणि सर्व नेत्यांना माझी एवढीच विनंती राहील की बाबा विकासाचे काम बघा. महाराष्ट्र एक नंबरचं राज्य होतं भारतामध्ये, आहे आणि असंच राहील याच्याकडे बघा. विकास करणे खूप अवघड आहे, अधोगतीला लगेच नेता येतात. अधोगतीच सुरू आहे आता महाराष्ट्राची. सरकारला एक विनम्र निवेदन करतो की सरकारने अशा जे औरंगजेबाची कबर आहे, 5-5, 6-6 वर्षापूर्वीच्या जे आत्महत्येचे केस आहेत, रिओपन करायलेत विनाकारण म्हणजे इलेक्शनसाठी. मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलं हे इतिहासात घुसण्यापेक्षा भविष्याकडे बघा आणि भविष्य सुधारवा. इथल्या जनतेचं, इथल्या विद्यार्थ्यांचं, युवा पिढीचं आणि सर्व महाराष्ट्राचं. धन्यवाद.